सलामवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूनं फलंदाज महेश तर दुसऱ्या बाजूनं धर्मेंद्र. गोलंदाज रमेश. रमेशचा पहिलाच बॉल आउटसाइड डिलेग स्टंप. पंचांचा इशारा वाईट. अवांतर धाव आणि अवांतर धावेनिशी धाव फलकाला झाली सुरुवात. धाव फलकाचा श्री गणेशा होत असताना सन्माननीय चेतेशजी ठाकूर साहेबांचं देखील आगमन या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल इथे मात्र सन्मान दिला गेला. या चेंडूला एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकला जातो 2 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ आता मात्र संपलाय आणि धाव फलकावरती 2 धावा लागल्या गेलेत. सलामवीर जोडीच्या स्वरूपात महेश आणि धर्मेंद्र. वैयक्तिक 1 धावेनिशी स्वतःचा वैयक्तिक अकाउंट महेशने ओपन केलाय. धर्मेंद्रसाठी पुढचा बॉल ऑन साइडला. या चेंडूला अतिशय जोराने भिरकावून दिलाय. 1 बाउन्स सरळ मिड विकेट पट्ट्या बाहेर. जबरदस्त फटका. सुरुवात केली जाते गोलंदाजावरती तुटून पडत असताना या चेंडूवरती पाहायला भेटला धर्मेंद्र आणि त्याच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. चौकारानिशी स्वतःचा वैयक्तिक अकाउंट इथे ओपन केलाय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याला माहिती आहे जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये कुटायच्या आहेत आणि तोच प्रयत्न करत असताना मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल रमेशचा पुढचा बॉल ऑन साइडला. आता मात्र हवेमध्ये आहे चेंडू. 1 बाउन्स पुन्हा एकदा जाईल. मिड विकेट पट्ट्याला क्लिअर करत असताना आणखीन एक दर्जेदार चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 प्रहार जरूर पाहायला भेटले. लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 दर्जेदार चौकार. सलग 3रा चौकार इथे पाहायला भेटेल काय. आजच्या दिवसामध्ये 2 चौकारांची हॅट्रिक जरूर कंप्लीट झाली आणि आज 3रा सामना. ऑन साइडला फटका पुन्हा एकदा चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे थोडस लांब. चेंडू पर्यंत पोहोचला जाईल काय. पोहोचत नाहीये. आणखीन एक दर्जेदार चौकार सलग या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळते. 3रा चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करणारा हा 3रा फलंदाज धर्मेंद्र. या स्पर्धेतील 3री चौकारांची हॅट्रिक कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये सचिननं केली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये फलंदाज वेलिंग्टनच्या माध्यमातून पाहिली होती आणि या सामन्यामध्ये धर्मेंद्रच्या माध्यमातून लागोपाठ 3 चौकार. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेची संधी जरूर आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. इथे मात्र पुन्हा एकदा स्टेट बॅटनं केला गेलाय. सरळच्या रेषेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेची मागणी आहे. फेकी अतिशय सुरेख परंतु 2 धावा कोणी रोखू शकत नाही. सन्माननीय जितूजी पाटील साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होत असताना दरम्यान त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम बॉल आणि अंतिम बॉल वरती प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे चेंडू पासून. चेंडू मात्र आउट 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 ऑफ दी पार्क. पंचांच्या इशाऱ्याची वाट जरूर पाहणार. चार धावा जरूर या चेंडूवरती आल्या आणि या चौकारानिशी षटक इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या धाव फलकावरती तब्बल पाहायला मिळते 20 धावा. आजच्या दिवसातील सर्वात महाग षटक. पॉवर प्लेचं सर्वात महाग षटक आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. जसे त्याने धावा 19 खर्च केल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं अतिशय मोठं षटक त्याने हाताळलं होतं. 19 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र अतिशय मोठं षटक महाग षटक हाताळलं गेलंय गोलंदाज रमेशच्या माध्यमातून 20 धावांचं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आले 20 धावा. जी पायाभरणी आहे ती मात्र अतिशय सुरेख पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज
गोलंदाज नानू, गोलंदाजी मार्गवरती. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी ऑन साइडला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. तर सर्व खेळाडूंना विनंती करतोय, जे जेवायचे बाकी आहेत त्यांना विनंती करतोय आपण जेवून घ्यायचं आहे. अजूनही शेवटच्या 15 मिनिटं जेवणाचं काउंटर चालू राहील. 3:30 ला जेवण बंद केलं जाईल याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची. कृपया सर्वांनी जेवून घ्यायचंय. धावफलक जाऊन पोहोचला 21 वरती. दुसरं षटक गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज नानू, स्ट्राईक वरती फलंदाज पुन्हा एकदा धर्मेंद्र. आपल्या षटकातील पुढचा चेंडू नानू, गोलंदाजी मार्गवरती. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, वन बाउंड चेंडूला कलेक्ट केला. पैकी ए पर्यंत 2 धावेची मागणी होती आणि सहजरित्या पूर्ण केल्या जाते 2 धावा. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या धावफलकावरती 23. अतिशय महत्वाचा सामना. दोन्ही संघ पहिल्या विजयाकरिता वाटचाल करत असताना एका बाजूने टीम जानके 11 मुळधा, तर दुसऱ्या बाजूने शिलेदार मास्टर नवघर संघ. दोन्ही संघांच्या माध्यमातून एक अतिशय सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 23 वरती. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा प्रहार केला. आता मात्र ताकदीने हा वार केला गेलाय. गोलंदाजावरती अत्याचार केला गेलाय. चेंडूला पाठवलं गेलंय सीमारेषा पार. दर्जेदार, दमदार, उत्तुंग षटकार. षटकाराच्या सहाय्याने संघाची धाव संख्या आता मात्र वेगाने वाढत असताना धावफलकावरती 29 या आकड्यावरती. धावफलक 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता. एलिमिनेशन व्यवस्थित नाही, टायमिंग चुकले आणि पकडला गेलाय. महत्वाचा विकेट होता ज्याने मैदानाच्या आतमध्ये वादळ निर्माण केलं होतं. धावांचा पाऊस पाडण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये टीम शिलेदार नवघरसाठी केलं आणि तोच खेळाडू मैदानातून बाहेर येत असताना धर्मेंद्र, ज्याने अफलातून बॅटिंग केली, सुरुवात एक चांगली करून दिली टीम शिलेदार मास्टर नवघर संघाला. तब्बल चेंडूंचा त्याने सामना केला 8 आणि 26 धावांचं योगदान. अतिशय सुरेख बॅटिंग च्या माध्यमातून पाहायला भेटली, ज्यामध्ये उत्तुंग एक षटकार आणि तब्बल खणखणीत 4 चौकार पाहायला भेटले. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त फटका आला होता फलंदाज धर्मेंद्रच्या बॅट मधून आणि तदनंतर मात्र आणखीन एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो फलंदाज मात्र बाद झालाय. षटकाराला प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज नानू आता मात्र एक चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी जानकर 11 मुर्धा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करत आहे. आणि क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्या षटक कुठेतरी माग षटक जरूर पॉवर प्लेचा हाताळला गेला. नंतर मात्र नानूने कुठेतरी कमबॅक केला. त्यानंतर एक षटकार आला आणि पुन्हा एकदा त्या षटकाराला प्रत्युत्तर दिलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रितेशला पाठवलं गेलंय. इथे मात्र सुरेख फटका, कार्पेटचा वापर इथे केला गेलाय. दरम्यान अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. फेकी ए पर्यंत फक्त आणि फक्त मिळते 1च धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 20 धावा. तदनंतर मात्र कुठेतरी धावांचा जो आलेख आहे तो डाऊन परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 10 धावा. टोटल धावफलकावरती 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने वाटचाल करत असताना टीम शिलेदार मास्टर नवघर संघाची धावसंख्या 30. 1 बाद 30 अशी स्थिती. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज भीमरावला बोलावलं गेलंय क्रमांक 3चं षटक हाताळण्याकरिता. कुठेतरी धावफलकावरती अंकुश ठेवायचा आहे आणि त्याच कारणास्तव भीमरावला बोलावलं गेलंय. भीमरावचा जर विचार केला तर एक तंत्रशुद्ध गोलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून कित्येक वेळा चांगल्या फलंदाजांना रोखण्याचं काम त्याने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून केलंय आणि त्याला इथे गोलंदाजी करण्याकरिता बोलवलं गेलंय. महत्वाची खेळी असेल रितेशची.
ऑन साइडला खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. खेळ मात्र निर्धाव चेंडूचा संपलाय. धावफलक मात्र थांबलाय 30 वरती. भीमरावचा पहिला चेंडू अतिशय सुरेख अचूक टप्प्यावरती अभेद्य मारा करत असताना मैदानाच्या आतमध्ये अभेद्य क्षेत्ररक्षणाचं जाळ इथे रचलं गेले आणि दरम्यान अचूक टप्प्यावरती गोलंदाजी जी आवश्यकता आहे टीम मुर्दा संघाला तीच गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल. इथे मात्र सरळ पायांवरती वार केला गेलाय. डाट अपील, अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि त्याच कारणासह अपील इथे फेटाळून लावली पंचांनी आणि दरम्यान निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. निर्धाव चेंडू मागे धावफलक देखील थांबला गेलाय. पुन्हा एकदा विनंती करतोय, जे जेवायचे बाकी असतील अजूनही 10 मिनिटं जेवणाची व्यवस्था आहे. तदनंतर इथे मात्र सुरेख चेंडूची फेकी करण्यात आली होती. दरम्यान दुसरी धाव कोणीही रोखू शकला नाही. धावफलक जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती आता मात्र लागल्या गेलेत. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या षटकातील. आतापर्यंत भीमराव अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल रितेश साडी. शॉर्ट पिच बॉल जरूर आहे. ऑफ साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. केली चुकी आणि चुकीला नसेल माफी. पंचांचा इशारा. दमदार षटकार. नशिबाची साथ आणि जीवनदान जरूर इथे भेटलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा. अडतीस धावा धावफलकावरती. आता मात्र ऑन साइडला खेळला गेला फटका अतिशय सुरेख एकदा वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. काय प्रयत्न केले जाते. क्षेत्ररक्षकाची थोडीशी मिसफील्ड पाहायला भेटली आणि त्याचा फायदा त्वरित मैदानाच्या आतमध्ये उचलला गेला. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण करत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 40 वरती. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक. भीमरावचं मात्र कौतुक करेन. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी जरूर करत असताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाने मात्र थोडीशी मिसफील्ड जरूर केली होती आणि तदनंतर एक षटकार पाहायला भेटला होता. पुढचा बॉल ऑन साइडला खेळला या चेंडूला. दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षण केलं गेलंय. चेंडूला थांबवलंय. फेकी येईपर्यंत मागणी होती आणि ती मागणी इथे कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 42. 1 बाद 42 अशी स्थिती. षटकाचा जर विचार केला तर 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. या षटकामध्ये भीमरावने धावा खर्च केल्या 12. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतरच्या 3 चेंडूंमध्ये मात्र 10 धावा भीमरावने खर्च केल्या आणि त्यामध्ये एक खणखणीत षटकार फलंदाज रितेशच्या बॅट मधून पाहायला भेटला. तीन षटकांचा खेळ इथे संपलाय. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. येणारे अजूनही 2 षटक शिल्लक. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही सुरू. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती महत्वाचं षटक असेल 4थं षटक आणि त्या 4थ्या षटकाची जबाबदारी ऑन साइडला चेंडू यावेळेस केला गेलाय. दुसऱ्या धावेची मागणी. फेकी अतिशय सुरेख आणि धावचीची संधी आणि फलंदाज मात्र बाद.
पंचांचा इशारा चेंडू आहे नो. नो चेंडू इथे घोषित केलाय. फ्री हिट आहे का पुढचा बॉल? नाना लय चल. फ्री हिट आहे. नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट नाही ना. आता नो बॉल पडला. चेंडू इथे घोषित केलाय आणि दरम्यान गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज किरण पुन्हा एकदा होईल सज्ज. धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय. राजन म्हात्रे जे अग्रिकोळी समाज सेवा मंडळाचे उपाध्यक्ष आहेत तसेच माजी नगरसेवक सन्माननीय राजेश म्हात्रे आणि त्यांना आपण आता मात्र फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड कडे. फ्री हिट नाहीये. फ्री हिट नाही. धन्यवाद. पुढचा बॉल इथे मात्र फुलटॉस चेंडू ऑन साइड ला खेळला गेलाय. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धाब्यावरती समाधान मानावं लागते. धावफलक जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. 45 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे मात्र जबरदस्त फटका परंतु ताकद थोडीशी कमी. शतरक्षक आहे. जबरदस्त झेल इथे टिपला गेलाय आणि फलंदाज रितेशच्या खेळीचा अंत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज किरण. आता मात्र अप्रतिम गोलंदाजीची फेकी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतोय. किरणच्या माध्यमातून आणखीन एक हादरा दिला गेला आहे टीम शिलेदार मास्टर नवघर संघाला. नवीन फलंदाज क्रमांक 5 वरती विलास. आता मात्र संपूर्ण जबाबदारी असेल फलंदाज राजन आणि विलास या दोन फलंदाजांवरती महत्वाची जबाबदारी असेल. इथून पुढे चांगल्या धावा टीम शिलेदार मास्टर नवघर संघाला जमवायच्या आहेत. आतापर्यंत धावफलकावरती 45 धावा लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला चेंडू गेला. कॅर्पेटचा वापर केला. 38 सर्कलच्या आतमधला शतरक्षक कलेक्ट करण्यामध्ये थोडंसं चुकला आणि त्याचा फायदा त्वरित उचलला गेला. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कोणी रोखू शकला नाही. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका इथे पाहायला भेटेल काय? विलास असेल स्ट्राईक वरती. विलासच्या बॅट मधून देखील मोठा फटका येऊ शकतो. कौशल्य गुणवत्ता या खेळाडूमध्ये आहे. ताकद देखील आहे. इथे मात्र ऑन साइडला फटका अतिशय सुरेख परंतु शतरक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला. मिसफील्डचा फायदा होईल काय? दुसऱ्या धावेची मागणी करत जरूर होते परंतु शेवटच्या क्षणी नकार दिला राजन म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि दरम्यान फक्त आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागते आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय 48 या आकड्यावरती. धावफलकावरती 48 धावा. अजूनही संघ चांगली वाटचाल करतोय टीम शिलेदार मास्टर संघ. आता मात्र कुठेतरी या षटकामध्ये थांबवलं गेलंय आतापर्यंत किरणनं. फ्लाइट देण्याचा प्रयत्न या चेंडूला केलाय. सरळच्या रेषामध्ये शतरक्षक वेगाने आला या चेंडूवरती. फेकी येईपर्यंत मागणी होती 2 धावांची आणि सहजरित्या कंप्लीट केल्या जातात या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे तब्बल 50 या आकड्यावरती. धावफलकावरती 50 आकडा लागला गेलाय. पहिल्या सामन्यामध्ये सर्वाधिक धावफलक उभारला गेला होता. राईस संघाने 58 धावांचा पाठलाग करायचा होता. एका चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना षटकार आला होता. डोंगरी टारडी मास्टर संघ तो सामना विजय झाले. इथे मात्र ऑन साइडला फटका अतिशय सुरेख मिळत आहेत. 4 धावा.
धाव फलक वेगाने वाढत असताना पाहायला मिळते 54 धावा आला होता. डोंगरी टारोटी मास्टर संघाचा रेकॉर्ड इथे तुटला जाईल काय? आजच्या दिवसामध्ये सर्वात मोठा धाव फलक आतापर्यंत पाहायला मिळतोय टीम शिलेदार मास्टर नवघर संघाच्या माध्यमातून तब्बल 54 धावा. तसेच अग्रिकुळी समाज मंडळाचे सन्माननीय सदस्य आदरणीय दीपेशजी भोईर आणि सन्माननीय संजयजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. इथे मात्र प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विलास सामोरे जाईल फलंदाज स्ट्राइक एंड कडे शिलेदार मास्टर संघाकडून विलास. ऑन साइड ला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पंचांचा इशारा. चेंडू आहे वाईड अवांतरला. दोन्ही विजय संघ आपण यायचा. टीम एक एक प्रतिनिधी यायचा. टीम डोंगरी टारोटी मास्टर संघाचा एक प्रतिनिधी आणि टीम भाईंदर मास्टर संघाचा एक प्रतिनिधी. पुढचा बॉल इथे मात्र बीट झाला पूर्णपणे. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव फेकत असताना गोलंदाज विलास. आता मात्र कुठेतरी चांगल्या बॅटिंगची आवश्यकता आहे. पुढे येऊन केलाय. फुलटॉस घेतला या चेंडूला. दरम्यान 38 सर्कलच्या आतमध्ये प्रयत्न चांगले केले होते. दरम्यान एकच धाव एका धावेवरती समाधान मानत असताना फलंदाज धाव फलकावरती धावा आता मात्र पाहायला मिळतात ते म्हणजेच 56 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शफल होऊन खेळलाय. फुलटॉस घेतला या चेंडूला. ऑन साइडला शतरक्षक आहे. पकडला गेला. जबरदस्त झेल इथे टिपला गेलाय. फलक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पाहायला भेटली. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं आणि दरम्यान अतिशय सुरेख झेल इथे टिपला गेला आणि दरम्यान एक चांगला खेळ मैदानातून बाहेर येत असताना ज्याच्या बॅट मधून अतिशय सुरेख खेळी पाहायला भेटली होती. चौकार देखील तिच्या बॅट मधून आला होता आणि राजन मात्र बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना कीर्तनला पाठवलं गेलाय. क्रमांक 6 वरती कीर्तनला पाठवलं गेलंय. क्रमांक 6 वरती. अजूनही षटकाचा जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न टीम शिलेदार मास्टर नवघर संघ करेल. आजच्या दिवसातील सर्वात मोठा धावफलकाचा जर विचार केला तर डोंगरी टारोटी मास्टर संघाने बनवलाय. तब्बल 60 धावा त्यांनी धावफलकावरती उभारल्या होत्या. इथे मात्र हा चेंडू अतिशय सुरेख शेवटच्या षटकामध्ये मात्र मोहित करत असताना गोलंदाज विलास सर्वांची मन जिंकत असताना पाहायला मिळतोय. एक चेंडू अवांतर 1 धाव खर्च केले. तदनंतर विकेट आणि आतापर्यंत जवळपास 3 चेंडू त्यांनी निर्धाव फेकलेत. अंतिम चेंडू फक्त 2 धावा खर्च केलेत. इथे मात्र हा चेंडू साइडला खेळला गेलाय. दरम्यान एकदा वेगाने कंप्लीट यष्टीरक्षक स्वतः या चेंडूवरती गेला होता. रेस जरूर लागली आणि दरम्यान पंचांचा हात आकाशाकडे. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 57 धावा आणि दुसऱ्या डावामध्ये आता मात्र पाठलाग करावा लागेल टीम जानका 11 मुर्धा संघाला म्हणजेच 58 धावांचा. दोन्ही संघाचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत.
जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला भेटले आणि दरम्यान 58 धावांचा पाठलाग करावा लागेल टीम जानकर 11 मुर्दा संघाला. आजच्या दिवसामध्ये एक चांगलं आयोजन इथे पाहायला मिळते. टीम मुघरपाडा कोळीपाडा मास्टर चषक 2023 आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं धन्यवाद देखील व्यक्त करतो की आज ते इथे हजर आहेत. यांच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेची शोभा वाढली गेली. तसेच मी धन्यवाद व्यक्त करतो टीम प्रथमेश ब्रॉडबँड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं. त्यांच्या माध्यमातून वायफायची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली. तसेच अशा दिवसामध्ये फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षेपण लाईव्ह सुरू आहे यूट्यूबवरती. तदनंतर सन्माननीय गजाननजी हिरेकर मॅन फ्रॉम नाला सोपारा त्यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका आज आम्हाला लाभली आहे आणि तशीच भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आणि दरम्यान सन्माननीय तुषारजी पाटील जे गुणलेखकाच्या माध्यमातून आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट आहेत आणि अग्रिकुली समाज मंडळाचे अधिकृत गुणलेखक म्हणून त्यांची वर्णी जरूर लागली गेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगलं गुणलेखन आणि चांगला लेखाजोखा प्रत्येक खेळाडूचा कार्यकाळ आमच्यापर्यंत पोहोचला जातोय आणि त्याची पुरेपूर काळजी ते घेत आहेत. दरम्यान अतिशय सुरेख आयोजन इथे या स्पर्धेचं केलं गेलंय. अध्यक्ष अग्रिकुली समाजसेवा मंडळ आदरणीय विश्वासजी भोईर, सन्माननीय देवानंदजी भोईर, तसेच आदरणीय किरणजी भोईर, जितूजी पाटील, सन्माननीय निलेशजी पाटील, आदरणीय यतेशजी ठाकूर, तसेच भरपूर सारे कमिटी मेंबर सन्माननीय संतोषजी पाटील, आदरणीय दीपकजी भोकरे, तो ड्रॉ इथे उडवले जात आहेत. चिट्ट्या उडवल्या जातील 3. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. भाईंदर मास्टर संघ दाखल झालाय आजच्या अंतिम सामन्यामध्ये. एक ट्रॉफीचा दावेदार जरूर इथे पाहायला मिळतं टीम भाईंदर मास्टर संघ. यानंतर असेल सामना टीम टारोडी डोंगरी विरुद्ध विजय संघामध्ये होईल सामना. तसेच सन्माननीय हरिश्चंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील चांगलं योगदान या स्पर्धेकरिता. भरपूर योगदान सर्व आमच्या मान्यवरांचं आणि सर्व कमिटी मेंबर्सचं इथे जरूर लाभलं गेलं या स्पर्धेकरिता. तसेच आमचे आचार्य देखील यांच्या माध्यमातून एक चांगलं जेवणाची व्यवस्था केली गेली. सन्माननीय कांचन ठाकूर त्यांचे साथ देत असताना आदरणीय दिनेशजी चौधरी, सन्माननीय अनिलजी टांडेल, सन्माननीय मुकेशजी ठाकूर अशी त्यांची टीम आणि त्यांच्या माध्यमातून टीम वर्क इथे पाहायला भेटला आणि एक अतिशय चविष्ट जेवण या दुपारच्या सत्रामध्ये सर्व खेळाडूंना आज उपलब्ध करून दिला. त्यांचं देखील भरपूर कौतुक करेन आणि धन्यवाद व्यक्त करतो. तसेच सन्माननीय दिनेशजी चौधरी साहेबांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण इथे सन्मान देखील करणार आहोत सन्माननीय दिनेशजी चौधरी साहेबांचं. यांच्या माध्यमातून आज अतिशय चविष्ट जेवणाची मेजवानी आम्ही चाकली. अशा दिवसामध्ये भरपूर सारं योगदान. एकमेव टीम आपण पाहिली जिला एक ट्रॉफी लागू झाली ती म्हणजेच टीम भाईंदर मास्टर संघ. आणि आता मात्र विजयी टीम मध्ये आणि नंतरचा सामना असेल विजयी टीम विरुद्ध टीम डोंगरी टारोडी मास्टर संघ. डोंगरी टारोडी मास्टर संघ आणि टीम भाईंदर मास्टर संघाला मी येणाऱ्या नाताळच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय दोन्ही संघांना. दरम्यान सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. विनंती करतोय क्षेत्ररक्षणाचं जार रचून घ्या आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. फक्त 25 मिनिटांचा कालावधी आपल्याला दिला गेलाय. याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची, सर्व संघांनी घ्यायचे. फक्त
25 मिनिटांचा कालावधी दिलाय. 5 षटकं तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. कारण प्रत्येक सामना आपल्याला 5 षटकांचा खेळायचा आहे आणि त्याची पुरेपूर काळजी आमचे आयोजक घेत आहेत. तर थोडंसं सहकार्य खेळाडूंच्या माध्यमातून आपण केला पाहिजे आणि त्याचकरिता मी विनंती करतोय की आपण थोडंसं फास्ट केलायचं आहे. दरम्यान मंचावरती उपस्थित सन्माननीय दुर्गेश चौधरी देखील आज उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र ऑन साइडला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. अतिशय चांगला सामना. मैदानाच्या आतमध्ये 58 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मान्यवर कक्षातून या सामन्याचा आनंद घेत असताना सन्माननीय कुणाल ठाकूर यांना देखील जरूर व्यासपीठावरती पाहतोय. पुढचा बॉल इथे मात्र ऑन साइडला केला गेला. महत्वाची सूचना. पंचांचा निर्णय हा अखेरचा राहील याची नोंद सर्वांनी घ्यायची. पुढचा बॉल इथे मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. दरम्यान बॅकअप होता. राजेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून या चेंडूला थांबवलं गेलं आणि एक धाव इथे जरूर भेटली. एका धावेच्या मदतीने षटक इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 4 धावा. षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज योगेशला बोलवलं गेलंय. 40+ मास्टर्स क्रिकेट स्पर्धा 2023 आपण जरूर हे अनुभवतोय. आणि दरम्यान पहिलं षटक फेकलं होतं. वय असेल 45 आणि त्यानंतर दुसरं षटक वय 35 गटातील गोलंदाजी मार्गवरती योगेशला बोलवलं गेलंय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती टाकली गेली. विनंती करतोय सामन्याला सुरुवात करा. फक्त 25 मिनिटांचा कालावधी आपल्याला दिला गेलाय. या 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज योगेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना क्षेत्ररक्षणाचं अभेद्य जाळ रचलं गेलंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फेरबदल केली गेली. 58 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सलामवीर जोडी विलास आणि रमेश आणि त्यांच्या माध्यमातून कुठेतरी आता मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके किल्लावे लागतील. टीम इथे मात्र अतिशय सुरेख चेंडूची फेकी. अतिशय सुरेख अचूक टप्प्यावरती निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. धाव फलक थांबला गेलाय 4 वरती. 4 धावा धाव फलकावरती योगेश आपल्या षटकाची सुरुवात करत असताना निर्धाव चेंडू मागे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये मात्र कुठेतरी मोठ्या फटक्यांची आवश्यकता जरूर आहे. टीम मुर्धा संघाला जानकर 11 मुर्धा संघ पाठलाग करतोय 58 धावांचा आणि धावांचा पाठलाग करण्याकरिता सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये विलास आणि रमेश आणि त्यांच्या माध्यमातून कुठेतरी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि ते मोठे फटके इथे पाहायला भेटतील काय. षटकार आणि चौकारांची आवश्यकता आहे. गोलंदाजावरती वार आणि अत्याचार करावे लागतील. प्रयत्न सातत्याने मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतात परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क झालेला नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडू मागे धावफलक थांबला गेलाय.
सलग या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 2 आणि 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकतोय गोलंदाज योगेश. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फेरबदल जरूर केली गेली. फुलटॉस चेंडू जरूर आहे. लो फुलटॉस दरम्यान एकदा वेगाने कंप्लीट केली. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च करत असताना संतोष. जबरदस्त गोलंदाजी टीम शिलेदार मास्टर नवघर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल पुढे बॉल केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात, आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क कुठे पाहायला भेटत नाही. कुठेतरी एक चेंडूवरती जावं लागेल, चेंडू बॅटवरती घ्यावा लागेल आणि कुठेतरी एका चांगल्या दर्जेदार बॅटिंगची आवश्यकता टीम मुर्दा संघाला जरूर आहे. ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आणि इथे मात्र फटका उचलला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि दरम्यान पंचांचा इशारा येतोय षटकार. खेळाडू वृत्ती इथे पाहायला मिळते. सन्माननीय राजेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला आणि त्यांनी लगेच इथे घोषित केलं की झेल नाहीये, हा षटकार आहे. आणि कुठेतरी राजेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आवश्यकता टीम इथे खेळाडू वृत्ती पाहायला भेटला जरूर आहे. अतिशय महत्त्वाचं मात्र सुरेख चेंडूची विकेट. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपलाय. या षटकामध्ये योगेशने खर्च केला तब्बल 7 धावा. धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 वरती. अजूनही तब्बल धावांची आवश्यकता असेल. 47 धावांची अजूनही आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या, तदनंतर आल्या 7 धावा. टोटल धावा धावफलकावरती 11. अजूनही 47 धावांची आवश्यकता. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सन्माननीय राज पाटील साहेबांचं देखील आगमन इथे पाहायला मिळतं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाजी मार्गवरती विकास. पहिला बॉल फ्लाइट देण्याचा प्रयत्न, पायावरती अदललाय चेंडू. बीट झाला पूर्णपणे फलंदाज, परंतु संधी उपलब्ध झाली 2 धावा धावण्याची. दरम्यान अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक थोडासा पुढे सरकला जातोय. पंचांचा इशारा होते लेग बाईटच्या स्वरूपात या धावा. लेग बाईटच्या स्वरूपात या 2 धावा जरूर मिळाल्या. धावफलक जाऊन पोहोचलाय 13 वरती. षटकातील पुढचा बॉल विकास गोलंदाजी मार्गवरती. इथे मात्र ऑन साइडला फटका अतिशय सुरेख एकदा वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता सहजरित्या केल्या जातात कंप्लीट या 2 धावा. आणि 2 धावेच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करत असताना पाहायला बसतोय म्हणजेच 15 वरती. 15 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या धावफलकावरती. 58 धावांचा पाठलाग करायचा होता टीम मुर्दा संघाला. अजूनही आवश्यकता आहे 43 धावांची. 16 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. गतीमध्ये परिवर्तन केलं, टप्पा थोडासा लांब ठेवला, धीम्या गतीने या चेंडूला फेकला गेला आणि पूर्णपणे फलंदाजाला बीट केलं. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. निर्धाव चेंडू मागे धावफलक देखील थांबलाय. पुढचा बॉल इथे मात्र ऑन साइडला फटका पुन्हा एकदा सजवला गेलाय. 1 धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय? प्रयत्न मात्र केला जात नाहीये. धावफलक जाऊन पोहोचलाय 16 वरती. 14 चेंडू आणि अजूनही 42 धावांची आवश्यकता टीम जानके 11 मुर्दा संघाला. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक कोणी नव्हता. क्षेत्ररक्षक येईपर्यंत संधी होती. 2 धावा धावून कंप्लीट केल्या. 2 धाव्याच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करत असताना जाऊन बसला 18 वरती. अजूनही 40 धावांची आवश्यकता. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू मध्ये अजूनही 40 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती एखादा मोठा फटका यायला हवा जरूर. हा चेंडू मात्र सोडून दिला यष्टी रक्षकासाठी. पंच कुठेही सहमत नाही.
निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय आणि या निर्धाव चेंडू मागे धावफलक थांबलाय 18 वरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीनं वाटचाल करत असताना टीम जानके 11 मुर्धा संघाची धावसंख्या धावफलकावरती 18. 40 धावांची आवश्यकता. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यांची आवश्यकता जरूर आहे टीमला. मोठे फटके सातत्याने खेळले जातील काय? तीन षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विलासचा पहिला चेंडू खेळपट्टीच्या अगदी बाहेर. पंचांचा इशारा, चेंडू वाईट. अवांतर धाव. अवाक्याच्या बाहेरचा चेंडू इथे फेकला गेला विलासच्या माध्यमातून आणि तिथे लगेच दंडित केलं गेलं. इथे मात्र चेंडू आहे हवेमध्ये. दरम्यान एक धाव कोणी रोखू शकलं नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 20. पुढचा बॉल ऑन साइडला खेळला. या चेंडूला गॅप भरपूर मोठे आहे. क्षेत्ररक्षक पळतोय चेंडू मागे. इथे मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी ठरलेला नाहीये आणि पंचांचा इशारा. 4 धावांचा चौकार. नशिबाची साथ इथे लाभली टीम जानके 11 मुर्धा संघाला. या चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 24. अजूनही 34 धावांची आवश्यकता टीमला जरूर आहे. पुढचा बॉल इथे मात्र सुरेख फटका. ताकद किती पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहे, पकडला गेलाय झेल. आता मात्र चेंडूंचा खेळ शिल्लक असेल फक्त आणि फक्त 9 आणि येणाऱ्या 9 चेंडू मध्ये आवश्यकता असेल 34 धावांची. इथे मात्र सुरेख फटका. ताकद किती पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहे. 9 चेंडू मध्ये अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेलाय फलंदाज कुमारला. कुमार क्रमांक 3 वरती फलंदाज रमेश इथे बाद झालाय आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी आतमध्ये कुमार प्रवेश करतोय. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टोटल 9 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे 34. 9 चेंडू मध्ये 34 धावा कंप्लीट केल्या जातील काय, हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. टीम जानके 11 मुर्धा संघ बॅटिंग करत असताना आवश्यकता आहे 34 धावांची. या 34 धावा इथे कंप्लीट केल्या जातील काय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता जरूर आहे. हणामारी करावी लागेल. गोलंदाजांवरती वार करावे लागतील. परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील एक बलाढ्य संघ आहे आणि हा संघ अतिशय सुरेख गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये करत असताना पाहायला मिळतोय. पहिला षटक फेकला संतोषनं 4 धावा खर्च केल्या. योगेशनं षटक फेकला दुसरा, धावा खर्च केल्या 7. त्यानंतर तिसरा षटक फेकला होता विकासनं आणि त्याने धावा खर्च केल्या फक्त 5. आता मात्र विलास अतिशय सुरेख कामगिरी करतोय. चौकार जरूर आला होता, तदनंतर मात्र फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरलाय. 9 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूने कुमार हे हार्ड रायडर फलंदाज आहे. टीम जानके 11 मुर्धा संघाचा तारणहार म्हणून गणला जाणारा हा फलंदाज संकटामध्ये संघ आहे आणि संकटामधून मुक्त करणारे फटक्यांची इथे आवश्यकता आहे. ऑन साइडला खेळायचं होता. बॅटचा संपर्क इथे पाहायला भेटला आणि दरम्यान सुरेख झेल टिपला एक्स्ट्री रक्षकाने. आणखीन एक फलंदाज जरूर इथे बाद झाला कुमार आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रितेशला पाठवले गेले. रितेशला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. संघाला जिंकण्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि अजूनही संघाला आवश्यकता आहे ती म्हणजेच धावांची 34.
ऑन साइडला खेळायचा होता, पंचांचा हात आकाशाकडे. सुरेख एक्स्ट्री रक्षण इथे पाहायला मिळते आणि पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेतली. मोगरपाडा कोलीवाडा मास्टर चषक 2023 मधली पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज विलासच्या नावावरती. शिलेदार मास्टर नवघर संघाचा विलास आणि त्याच्या नावावरती पहिली विकेट हॅट्रिक. अतिशय सुरेख कामगिरी इथे पाहायला मिळते. चौकारांची हॅट्रिक आज सकाळपासून 3 खेळाडूंनी पूर्ण केली होती. पहिल्या सामन्यामध्ये सचिनने केली, दुसऱ्या सामन्यामध्ये विलिंग्टनने केली होती आणि तिसऱ्या सामन्यामध्ये फलंदाज आपल्याला पाहायला भेटला होता ज्याने धर्मेंद्र ज्याने चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली. आणि आता मात्र त्याच संघातील खेळाडू शिलेदार मास्टर नवघर संघाचा विलास ज्याने अतिशय सुरेख कामगिरी केली, विकेट हॅट्रिक कंप्लीट केली या स्पर्धेतील पहिली. अंतिम चेंडू क्रमांक 5 वरती अतुलला पाठवलं गेलंय. सामना अतिशय कठीण होऊन राहिलाय. रणके 11 मुर्धा संघाचा आणि अतिशय सुंदर यष्टीरक्षण. पुन्हा एकदा षटक इथे संपलाय. चौथं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त 24. 34 धावांची आवश्यकता अजूनही आहे टीमला. 34 धावांची आवश्यकता अजूनही. चेंडूंचा खेळ शिल्लक असेल 6 चेंडू मध्ये 5 षटकार 1 चौकार अशी आवश्यकता टीम जानके 11 मुर्धा संघाला. या धावा इथे कंप्लीट केल्या जातील काय हा प्रश्न जरूर आहे. कुठेतरी अडचणीमध्ये आता मात्र सापडलाय टीम जानके 11 मुर्धा संघ. आणि दरम्यान गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज वरती अजय जो मागच्या हंगामामध्ये संपूर्ण स्पर्धांचा जर विचार केला तर सर्वात जास्त विकेट्स घेणारा हा गोलंदाज. पर्पल कॅप वरती पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं गेलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि इथे मात्र षटकारानिशी गोलंदाजाचं स्वागत. धावफलक वेगाने वाढलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 30 धावा. धावफलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 28 धावांची आवश्यकता. जबरदस्त फटका इथे पाहायला भेटला फलंदाज रमेशच्या बॅटमधून ज्याने सुरुवात केली होती. विलासच्या बॅटमधून आलाय. इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. सरळ बॅटने केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. चुकी थोडीशी मिस फील्डचा फायदा. नशिबाची साथ. चौकार. आणि आता मात्र आवश्यकता असेल 24. 4 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. उत्तुंग 4 षटकारांची आवश्यकता. सहा चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता होती. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केलेत. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 4 षटकारांची आवश्यकता. 24 धावांची आवश्यकता. या धावा इथे कंप्लीट केल्या जातील काय? विजय आणि पराभवाच्या मध्ये एकच नाव विलास. हा चेंडू सोडून दिलाय एसटी रक्षकाकरिता. धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा बाईच्या स्वरूपात. 1 धाव आली. धावफलक 35. आता मात्र सामन्यामध्ये थोडीशी औपचारिकता शिल्लक कारण 23 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल. 23 धावांची आवश्यकता. 3 चेंडू मध्ये फुलटॉस चेंडू जरूर आहे. ऑन साइडला खेळला गेला. या चेंडूला 1 धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. आता मात्र पराभवाचा जो अंतर आहे तो कमी करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने विलास, दुसऱ्या बाजूने अतुल. आणि जे औपचारिकता आहे ते औपचारिकता पूर्ण करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अजय. शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक. 22 धावांची आवश्यकता. फ्लाइट देण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आला होता. फुलटॉस चेंडू फेकला गेलाय. 1च धाव. 1 धावेवरती समाधान. 1 धावेच्या मदतीने धावफलक थोडस पुढे सरकलाय. जाऊन पोहोचलाय 37 वरती. 58 धावांचा पाठलाग करायचा होता. स्टार्टिंग थोडीशी खराब राहिली टीम जानके 11 मुर्धा संघाची. शेवटच्या षटकांमध्ये ज्या धावा हव्या होत्या कुठेतरी त्या धावा थोड्याशा कमी पडत असताना पाहायला भेटलं.
इथे मात्र प्रहार अतिशय सुरेख क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला गेला अतिशय सुरेख झेल. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद, एक मोहरा बाद केलाय या षटकामध्ये गोलंदाज अजयने. चल लगेच विनंती करतोय टीम शिलेदार मास्टर संघाचा कर्णधार त्वरित यायचा आहे आणि टीम डोंगरी टारोटी मास्टर संघाचा कर्णधार आपण देखील या.